हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचे विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 23 फेब्रुवारीला तुमचा मराठीचा पेपर आहे आणि मराठीच्या पेपर्ससाठी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी झालेली असेल आणि काही विद्यार्थ्यांची थोडीफार तयारी झाली असेल आणि काही विद्यार्थ्यांची काहीही तयारी झालेली नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अजिबातही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. मला माहिती आहे तुमच्याकडे फक्त आणि फक्त आता जवळपास 1 दिवस बाकी राहिलेला आहे आणि त्या एका दिवसामध्ये तुम्हाला मराठीची प्रिपरेशन मी करून देणार आहे. ही माझी गॅरंटी मी तुम्हाला इथं देऊ शकतो. तर कशा प्रकारे बघा, इथं 3 टाईपचे विद्यार्थी येतात, ज्यांची पूर्णपणे तयारी इथं झालेली असेल, ज्यांची थोडीफार तयारी झाली असेल त्यांची, आणि असे विद्यार्थी की ज्यांची काही तयारी झालेली नसेल. ठीक आहे, पण विद्यार्थी मित्रांनो किती म्हटलं तरी एका दिवसांमध्ये आपण किती जास्तीत जास्त तयारी करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुमचे जे मार्क्स आहेत ते वाढणार आहेत. कारण की जसं तुम्हाला इंग्लिशच्या पेपरसाठी प्रिपरेशन मी करून घेतलेली आहे तुमची, त्यामुळे मला असं वाटतं की तुमची तर नक्की मराठीसाठी प्रिपरेशन मी करून घेणार आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी अशाच प्रकारे आपण इथं प्रिपरेशन करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये चांगले मार्क्स इथं मिळतील. ठीक आहे, अजून तुम्ही व्हिडिओ बघत आहात, चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही सबस्क्राईब अजूनसुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की अजूनसुद्धा 90% विद्यार्थी फक्त आणि फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. जर तुम्ही आता सबस्क्राईब केलं, बघा इथं 1 लाख 2 लाख विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत पण इथं तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत. तुम्ही सर्वांनी आताच सबस्क्राईब केलं तर लगेच आपले 2 लाख प्लस विद्यार्थ्यांची जे यूट्यूब फॅमिली आहे ती सुद्धा कंप्लीट होऊ शकते. म्हणून सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी या पेपरमध्ये येणार आहे. ठीक आहे, तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. ओके, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओसुद्धा शेअर नक्की करत जा. ठीक आहे, तर हा व्हिडिओ कंप्लीट बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा की सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आहे की सर्वात अगोदर पहिला पॉईंट असतो आपला तो म्हणजेच की कोणत्याही पेपरचा पेपर पॅटर्न बघणे. आपण अगोदर पेपर पॅटर्न बघूया आणि त्यानंतर बघूया की तुम्हाला कशा प्रकारे कोणते क्वेश्चन सोडवायचे आहेत, कशा प्रकारे सोडवायचे आणि कसा स्टडी करायचा एका दिवसामध्ये, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळतील. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण इथं पेपर पॅटर्न बघूया. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण तुम्हाला तुमचा मराठीचा जो पेपर आहे तो तुम्हाला 80 मार्काचा पेपर असणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता टोटल तुम्हाला 80 मार्क असणार आहे तुमच्या मराठीच्या पेपरसाठी. त्यामध्ये तुम्हाला एकूण 5 विभाग असणार आहेत. जसे तुम्हाला इंग्लिशमध्ये 4 सेक्शन्स होते, यामध्ये तुम्हाला 5 विभाग असणार आहेत. पहिला म्हणजे गद्य, म्हणजे तुमचे जे पाठ आहेत ते 20 मार्क्ससाठी येणार. तुमचं पद्य म्हणजे कविता 16 मार्क्ससाठी. नंतर साहित्य प्रकार 10 मार्क्ससाठी. उपयोजित लेखन 14 मार्क्ससाठी आणि व्याकरण व लेखन 20 मार्क्ससाठी. असे टोटल तुम्हाला 80 मार्क्ससाठी तुमचा मराठीचा पेपर राहणार आहे. विभाग 1 आहे गद्य. तर विभाग 1 गद्य टोटल तुमचा 20 मार्क्ससाठी आहे. यामध्ये तुम्हाला अपेक्षित कौशल्ये म्हणजे आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती. आता आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती यामध्ये जो एक्सपर्ट असेल त्याला गद्य हे इझी जाणार आहे. आता आकलन म्हणजे काय, स्वमत काय आणि अभिव्यक्ती काय बघा. पुढे आपण एक एक प्रश्न जे आहे डीपमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत, नंतर प्रत्येक प्रश्न आपण डीपमध्ये इथं बघणार आहोत. ठीक आहे, तर कृती क्रमांक 1 अ मध्ये तुम्हाला आकलन कृती 1, 2 नंबर आकलन कृती आणि तिसरा प्रश्न स्वमत अभिव्यक्ती कृतीवर येणार आहे. 2, 2 आणि स्वमतावर बघा 4 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. तर स्वमत हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या गद्यामधला. 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं कृती 1 मध्ये तुम्हाला स्वमत राहणार आहे. ठीक आहे, तर कृती 1 तुमच्यासाठी टोटल 8 मार्कासाठी राहणार आहे गद्यामधली. ठीक आहे, त्यानंतर बघा की तुम्हाला इथं आहे प्रश्न आ गद्यमधला की पठित गद्य आधारावर, म्हणजे तुमची जो पॅराग्राफ आहे म्हणजे जो पाठ आहे तुमचा पुस्तकामधला, त्यामधून तुम्हाला पुस्तकामधला पाठ येणार आहे, पॅराग्राफ येणार आहे, त्यामधून तुम्हाला प्रश्न उत्तरं शोधून लिहायचे आहे. ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा सेम जसं पहिल्या पॅराग्राफवरती होतं तसं बघा आकलन कृती आणि स्वमत अभिव्यक्ती 4 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, इथं बघू शकता स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे, त्यापैकी एक सोडविणे अपेक्षित आहे. ठीक आहे, कोणती एक कृती तुम्हाला सोडवणे अपेक्षित आहे. टोटल किती, 4 मार्क्ससाठी अभिव्यक्ती किंवा स्वमत. ठीक आहे, हे टोटल तुमचा हा प्रश्नसुद्धा 8 मार्क्ससाठी. नंतर येतो तुम्हाला इथं अपठित गद्य. आता अपठित गद्य तुम्हाला म्हणजेच काय की जो तुमच्या पुस्तकामध्ये नाही आहे, बाहेरून कुठूनही मराठीचा पॅराग्राफ तुम्हाला येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला टोटल बघू शकता आकलन कृती टोटल तुम्हाला असे 4 मार्क्ससाठी आकलन कृती यामध्ये राहणार आहे. ठीक आहे, म्हणजेच एकूण काय गद्य तुम्हाला इथं 20 मार्क्ससाठी आहे आणि हे 20 मार्क बघू शकता तुमचे जे
8+8 म्हणजे 16 मार्क्स तुमचे जे आहेत तुमच्या पुस्तकातल्या जे पाठ आहेत त्यामधून राहणार आहेत. म्हणजे तुम्हाला 2 इथं हा पहिला आणि हा दुसरा ते जे पाठ आहेत तुमचे त्यामधले पॅराग्राफ येणार आहेत तुमच्या पुस्तकामधले 16 मार्क्ससाठी. ठीक आहे. आणि नंतर म्हणजे तुमचं अपठित गद्य म्हणजे मराठीच्या पेपरसाठी बाहेरून कुठूनही तुम्हाला मराठीसाठी पॅराग्राफ येणार आहे 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. पण तरी मी सांगतो जर तुम्हाला पॅराग्राफ येत असेल त्यामधून प्रश्न उत्तरं शोधून लिहायचे असतील तर ते इझी काम असते. ठीक आहे. तर ते इझी काम कसं असते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूयास. ठीक आहे. नंतर बघा की विभाग 2 येतो तुमचा तो म्हणजेच की पद्य. पद्य म्हणजेच काय की कविता. आता यामध्ये अपेक्षित कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांकडे काय पाहिजे तर सेम जसं बघा आकलन अभिव्यक्ती हे सेम होतं पॅराग्राफमध्ये पाठामध्ये गद्यामध्ये. इथं तुम्हाला थोडं वेगळं लागणार आहे अजून 2 गोष्टी म्हणजेच की काव्य सौंदर्य आणि रसग्रहण. हे खूप महत्त्वाचे 2 प्रश्न यामध्ये असतात पद्यामध्ये. त्याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये बोलूया. ठीक आहे. तर बघा कृती क्रमांक 2 तुमच्यासाठी राहणार आहे 3 प्रश्न यामध्ये राहणार आकलनकृती आकलनकृती आणि अभिव्यक्ती कृती. टोटल तुमचे 8 मार्क इथं राहणार आहेत. ठीक आहे. अभिव्यक्ती कृती बघा 2 मार्क्स 4 मार्क्ससाठी इथं राहणार आहे. जसं की तुम्हाला स्वमत आणि अभिव्यक्ती कृती गद्यामध्ये 4 मार्क्ससाठी होती तशीच तुम्हाला पद्यामध्ये सुद्धा 4 मार्क्ससाठी इथं राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता पद्यामधला प्रश्न इथे येतो तो म्हणजेच बघू शकता की पठित पद्यपाठावर आधारित म्हणजेच तुमची जी कविता आहे ती पुस्तकामधलीच राहणार आहे. ठीक आहे. काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे. आता तुम्हाला यामध्ये या प्रश्नामध्ये काय राहणार की तुम्हाला जो हे आहेत म्हणजे कवितेच्या ओळी आहेत त्या दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुम्हाला काय लिहायचा आहे अर्थ लिहायचा आहे. टोटल तुम्हाला किती 4 मार्क्ससाठी राहणार आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न येतो तुम्हाला पठित पद्य आधारावर. बघा तुम्हाला इथं काय होणार की 2 प्रश्न मध्ये राहणार. ठीक आहे. एक काव्य सौंदर्य आणि एक रसग्रहण हे 2 प्रश्न तुमच्याकडे राहणार आहेत. बघा पठित पद्य आधारावर दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणते 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे. म्हणजे हे तुम्हाला वरते प्रश्न 2 आणि हे 2 कविता यामध्ये दिल्या जातील. ह्या कविता सोडून हे 2 कविता सोडून तुम्हाला मध्ये एक तिसरी कविता राहणार त्याचं तुम्हाला इथं काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण हे 2 पैकी एक तुम्हाला सोडवणे अपेक्षित आहे जे की 4 मार्क्ससाठी राहणार आहे. ठीक आहे. म्हणून कवितेवरती तुम्हाला बघा एक बेनिफिट असा आहे की जे तिन्ही प्रश्न तुम्हाला विचारले जातात आ आणि ई यामध्ये तुम्हाला तिन्ही कविता तुमच्या पुस्तकामधून राहणार आहेत. हे खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. कारण की तुमचा स्टडी इथं जे कविता तुम्ही टोटल 6 कविता आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6च्या 6 तुम्ही अभ्यास करून घ्यायच्या कारण की 3 तुम्हाला 100% तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे. ठीक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण प्रश्न डीपमध्ये बघणार आहोत. वरती मी आता तुम्हाला सांगत आहे कशा प्रकारे आहे. पुढे मी तुम्हाला पेपरसुद्धा दाखवणार आहे कशा प्रकारे प्रश्न येत असतात. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन PDF वगैरे सर्व तुम्हाला कुठं मिळणार वेबसाईटवरती आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना वेबसाईट माहिती आहे काही विद्यार्थ्यांना माहिती नाही. आता सांगून देतो तुम्हाला. बघा knowledgekrida.in गुगलवरती जायचं आणि knowledgekrida.in तुम्हाला सर्च करायचं आहे. knowledgekrida.in जसं तुम्ही सर्च कराल तिथं तुम्हाला मराठीविषयी सर्व काही इम्पॉर्टंट तुम्हाला PDF नोट्स वगैरे तिथं मिळणार आहेत. किंवा तुम्हाला अजूनसुद्धा इम्पॉर्टंट नोट्स येणार आहेत. मी काही नोट्स टाकलेले आहेत अजून काही येणार आहेत आणि बाकीच्या पेपरचे सुद्धा सेम तुम्हाला असेच नोट्स मिळणार आहेत. म्हणून वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही अपडेट राहू शकता. यूट्यूबवरती तर तुम्हाला राहायचंच आहे. ठीक आहे. नंतर बघा 2 विभाग आपले झाले. तिसरा विभाग येतो तो म्हणजेच की आपला साहित्य प्रकार. यामध्ये बघू शकता हा प्रकार जो आहे हा सुद्धा तुम्हाला माझ्या मताने इझीच आहे. कसा इझी आहे कारण की बघा तुम्हाला काय आहे की यामध्ये सुद्धा पॅरेग्राफ येतो. साहित्य प्रकारामध्ये जे कथा आहेत त्यावरती सुद्धा तुम्हाला इथं पॅरेग्राफ येतो. बघा कथा साहित्य प्रकार परिचय आकलनकृती टोटल तुम्हाला इथं किती 4 मार्कासाठी राहणार आहे. ठीक आहे. बघू शकता आकलनकृती 1 मध्ये तुम्हाला 2 आकलनकृती राहणार आणि 2 नंबरच्या प्रश्नामध्ये एक स्पेशल आकलनकृती राहणार 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. हे 1 मार्क्ससाठी आणि हे एकच आकलनकृती 2 मार्क्ससाठी म्हणजे टोटल असे 4 मार्क राहणार आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला जर अवघड जात असेल समजायला आकलनकृती 1 मार्क 2 मार्क मी तुम्हाला डायरेक्टली पेपर दाखवणार आहे. ठीक आहे. त्याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि अजून म्हणजे जर तुम्हाला पास्ट इयर क्वेश्चन पेपरसुद्धा पाहिजेत असतील सर्व सब्जेक्टचे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर ते सुद्धा वेबसाईटवरती आहेत knowledgekrida.in. ठीक आहे. गुगलवरती तुम्ही बघू शकता. नंतर बघू शकता तुम्हाला प्रश्न इथे येतो. मध्ये तुम्हाला बघा की पठित कथांवर आधारित 4 कृती देणे त्यापैकी कोणती 2 सोडविणे अपेक्षित. तुम्हाला जे आहेत इथं 4 कृती दिल्या जातील. ठीक आहे. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 हे सोडवण्या लागणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये हे थोडंफार तुम्हाला कठीण जाणार आहे कारण की यामध्ये तुम्हाला डायरेक्टली 4 प्रश्न असतील 3 मार्क्ससाठी तुम्हाला 2 प्रश्न कोणतेही सॉल्व करायचे आहेत. पण यामध्ये बघा
मध्ये तुम्हाला पॅराग्राफ येणार आहे साहित्य कथावरती, पण इथं मध्ये तुम्हाला पॅराग्राफ वगैरे नाही येणार. त्यावरती तुम्हाला डायरेक्टली साहित्य कथा साहित्यावर आणि कथेवर तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. 4 प्रश्न, त्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे तुम्हाला 6 मार्कसाठी. म्हणून साहित्य आणि कथावरती तुम्हाला अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा इथं विभाग आहे जो की 10 मार्क्ससाठी आहे. 4 मार्क तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये येते आणि तुमचे बाकीचे 6 मार्क तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 मध्ये राहणार आहेत. म्हणून प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून साहित्य प्रकार कथा हे तुम्हाला अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे आपण बघूया कसं करायचं म्हणून, ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला येतो विभाग 4. विभाग 4 मध्ये तुम्हाला आहे उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठी मला माहिती आहे खूप जणांना इथं भारी जाते आणि जाणारच आहे, ठीक आहे. कारण की बघा उपयोजित मराठीमध्ये ना तुम्हाला कोणता पॅराग्राफ वगैरे येणार आहे, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न येणार आहे की अशा प्रकारे प्रश्न आहे उपयोजित मराठीचा, आणि त्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये बघा 4 मार्क्ससाठी हे विद्यार्थी मित्रांनो. बघा उपयोजित घटकांवर आधारित आकलन कृती, ठीक आहे. प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडविणे. म्हणजे 4 प्रश्न येतील पहिल्या प्रश्नामध्ये आणि त्यापैकी 2 सोडवले तर 4 मार्क मिळतील. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क, ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न येतो. यामध्ये बघू शकता तुम्ही 10 मार्क तुम्हाला राहणार आहेत आणि बघू शकता की प्रत्येक 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडविणे. आता याला 10 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एका प्रश्नाला 5 मार्क आहेत आणि यामध्ये तुम्हाला कोणतेही पॅराग्राफ नाही, डायरेक्ट तुम्हाला प्रश्न राहणार आहे, ठीक आहे. मग उपयोजित मराठी हार्ड तर आहेच. मग आता याचा अभ्यास करायचा की नाही किंवा काय करायचं पुढे आपण डीपमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे. नंतर बघा आता आहे व्याकरण व लेखन विभाग 5. हे टोटल तुम्हाला 20 मार्कासाठी राहणार आहे. आणि जसं तुम्हाला इंग्लिशच्या पेपरसाठी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सर्वात महत्त्वाचा रायटिंग स्किल हा सेक्शन होता, आणि तुम्ही एक्सपिरियन्ससुद्धा केलं असेल पेपरमध्ये की जे मी तुम्हाला सांगितलं आणि ज्यांनी प्रॅक्टिस करून इथं गेले होते रायटिंग स्किलची आणि जे अजूनसुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले होते त्याची, तर नक्कीच तुम्हाला पेपर चांगला नक्की गेला असेल. मला कॉमेंट करून नक्की सांगा. सेम विद्यार्थी मित्रांनो मराठीच्या पेपरसाठी सुद्धा असंच आहे. तुम्हाला व्याकरण व लेखन हे 20 मार्कासाठी येणार आहे आणि माझ्या मताने मराठीच्या पेपरमध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो भाग असेल तो हाच आहे, ठीक आहे. आणि आपल्याला माहीत आहे 100% गॅरंटीने व्याकरण व लेखनामध्ये हे प्रश्न येणार आहेत. जर ते तुम्ही करून गेले तर तुम्हाला 100% 20 मार्क इथं मिळणार आहे, ठीक आहे. बघा आपण कशा प्रकारे यामध्ये अपेक्षित कौशल्ये, आकलन, उपयोजन, स्वमत आणि अभिव्यक्ती आणि भाषा सौंदर्य यापैकी राहणार आहे, ठीक आहे. बघा विभाग 5 मध्ये प्रश्न येतो व्याकरण घटक व वाक्प्रचार. बघा इथं यामध्ये काय येते की वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार हे 5चे 5 प्रश्न तुम्हाला ठरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 2-2 मार्क्ससाठी असे टोटल 10 मार्क्ससाठी राहणार आहेत. आणि हे जे तुम्हाला वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार हे तुम्हाला टोटल तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. आणि पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे ते तर तुम्हाला वाचायचंच आहे, पण मी तुम्हाला दिलेलं आहे तर ते कुठं मिळणार, वेबसाईटवरती knowledgekida.in तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला संपूर्ण उदाहरणं मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे विभाग 5 मधला, तो म्हणजेच की निबंध लेखन. विद्यार्थी मित्रांनो निबंध लेखनसुद्धा 10 मार्कसाठी तुमचा असणार आहे, ठीक आहे. निबंध लेखनामध्ये टोटल तुम्हाला 5 प्रकार आहेत. वर्णनात्मक निबंध, व्यक्तिचित्रणात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध, कल्पनाप्रधान निबंध आणि वैचारिक निबंध. विद्यार्थी मित्रांनो हे 5 प्रकारचे जे निबंध आहेत हे तुम्हाला येणार आहेत, म्हणजे त्यापैकी कोणताही एक तुम्हाला लिहायचा आहे, ठीक आहे. आता यामध्ये कसं असते की जे 5 निबंध आहेत त्यापैकी कोणता तरी एक सोपा असतो, तो तुम्हाला लिहायचा असतो. कोणता सोपी जाणार काय ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ठीक आहे. 5 पैकी कोणते एक लिहायचं आहे, 10 मार्क्ससाठी राहणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे पुन्हा आपला जो आहे विभाग 5 झालेला आहे 20 मार्क्ससाठी आणि सर्वात महत्त्वाचा आहे तो, ठीक आहे. मला असं वाटतं आणि मी तुम्हाला सांगत आहे ते खरंच आहे. माझ्या एक्सपिरियन्सनुसार सर्वात इझी आणि तुम्हाला ठरलेले प्रश्न आहेत ते कोणते आहेत, हे व्याकरण व लेखनामधले आहेत आणि अजूनसुद्धा आहेत, ठीक आहे. आता आपण डीपमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा झाला पूर्ण पेपर पॅटर्न. टोटल तुम्हाला 80 मार्क्ससाठी तुमचा पेपर राहणार आहे मराठीचा, ओके. तर 80 मार्क्ससाठी हा जो पेपर तुमचा आहे, तर आता हा झाला पेपर पॅटर्न. पण दादा आता अभ्यास कसा करायचा आणि कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवायचं, काय करायचं बघा. तुम्ही जर बघा अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजूनसुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मी सबस्क्राईब केला का सांगतो, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सबस्क्राईब करायला तुम्हाला जास्त
फोर्स करत नसतो, पण का करत आहे कारण की बघा की जवळपास 1 ते 2 लाख विद्यार्थी एका व्हिडिओला बघत आहेत, पण सबस्क्राईब तुम्ही करत नाही आहे. जर तुम्ही केलं सबस्क्राईब तर बघू शकता आपली खूप मोठी इथं स्टुडंटची फॅमिली, यूट्यूब फॅमिली होऊ शकते. म्हणून सबस्क्राईब करून प्रत्येकाने इथं ठेवायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता सर्वात महत्त्वाचं असते की ॲक्च्युअलमध्ये आता आपण जेव्हा पेपर सोडवतो बोर्डाचा, तर तो कसा सोडवायचा, कोणत्या प्रश्नावरती जास्त आता एकाच दिवसामध्ये अभ्यास करायचं, कसं काय करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो बघा जसं इंग्लिशसाठी सांगितलं तसं मराठीसाठी तुम्हाला सांगतो बघा की सर्वात महत्त्वाचं पेपर सोडविताना मराठीचा तुम्हाला पहिला जो सेक्शन आहे तो कोणता लिहायचा, म्हणजे सुरुवात कुठून करायची. तर बघा सुरुवात जी आहे तुम्हाला विभाग 5 पासून तुम्हाला इथं करायची आहे. विभाग 5 तुमचा येतो तो म्हणजेच की व्याकरण व लेखन. विद्यार्थी मित्रांनो व्याकरण व लेखन हा विभाग तुम्हाला ठरलेले आहेत. हे प्रश्न हे 100% तुम्हाला येणार आहेत आणि याचा जर तुम्ही अभ्यास करून गेले तर तुमचे 20 मार्क 20 पैकी मी तुम्हाला सांगतो 15+ तर तुम्ही इझिली घेऊ शकता, पण 20 आउट ऑफ 20 सुद्धा घेऊ शकता. 18, 19 इथपर्यंत तुम्ही मार्क्स घेऊ शकता. आता हे कसं काय, मी असंच बोलत नाही आहे हवेत. बघू शकता तुम्हाला इथं प्रश्न क्रमांक अ मध्ये तुम्हाला 5 प्रकार इथं येतात. इथं बघू शकता व्याकरण घटक व वाक्प्रचारामध्ये 2-2 मार्कसाठी. आता वाक्य रूपांतर, वाक्यप्रकार, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार हे विद्यार्थी मित्रांनो ठरलेलं आहे. आता याचा अभ्यास कुठून करायचा, तर याचा अभ्यास करण्यासाठी बघू शकता तुम्हाला जे पुस्तक आहे तुमचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो 12वीचं, त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण दिलेलं आहे. आता हे संपूर्ण तुम्हाला पुस्तकामध्ये तर दिलेलंच आहे, पण त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेबसाईटवरती मी तुम्हाला उदाहरणं शेअर केलेली आहेत. ठीक आहे. तर ते तुम्ही उदाहरणं बघितले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही इझिली जे आहे एका दिवसामध्ये त्याची प्रॅक्टिस करून तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तुम्ही इथं बघू शकता की समासाचे प्रकार, ओके, समासाचे प्रकार तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यासोबतच समासाचे प्रकार दिलेलेच आहेत, पण त्यासोबत त्याचे उदाहरण कोणते, कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे हे स्वतः तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. अजूनसुद्धा तुम्ही पुस्तक बघितलं नसेल विद्यार्थी मित्रांनो पूर्ण डीपमध्ये बघा, कारण की शेवटी प्रश्न तुम्हाला पुस्तकामधूनच येणार आहे. ठीक आहे. समासमधलं सर्व तुम्हाला दिलेलं आहे, फक्त वेळ आहे तुमची आता प्रॅक्टिस करण्याची. ठीक आहे. हे झालं समास विद्यार्थी मित्रांनो. नंतर वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतर हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं बघू शकता वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर हे तुम्हाला प्रत्येक उदाहरण दिलं आहे. वाक्यप्रकार कसे असते, तर यामध्ये प्रश्न कसे येतात की वाक्य आहे तर वाक्याचा प्रकार कोणता, तर वाक्याचे प्रकार येतात विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी. हे वाक्यप्रकार तुम्हाला ओळखावे लागतात किंवा तुम्हाला सांगतील की विधानार्थी वाक्य आहे त्याचं तुम्ही होकारार्थी करा किंवा नकारार्थी वाक्य आहे त्याचं तुम्ही होकारार्थी करा. तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य रूपांतरचे उदाहरणं येणार आहेत. ठीक आहे. असेच तुम्हाला प्रयोगचे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता प्रयोग, अलंकार आणि वाक्प्रचार हे 5 आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिले आहेत, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. प्लस वेबसाईटवरती सुद्धा दिलेलं आहे, याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला एका दिवसांमध्ये जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढं करा विद्यार्थी मित्रांनो, कारण की ठरलेलं आहे हे तुम्हाला येणार आहे. आणि सुरुवात तुमची पेपरची विभाग 5 पासूनच करायची आहे जर तुम्हाला मार्क्स पाहिजेत असतील तर. ठीक आहे. हे झालं विद्यार्थी मित्रांनो 10 मार्क. मी समजतो तुम्हाला 10 पैकी विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 8 मार्क तरी तुम्ही नक्की घ्याल, आणि जर तुम्ही चांगला स्टडी केला एका दिवसामध्ये तर 10 पैकी 10 मार्क सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा तुमचा प्रश्न येतो तो म्हणजेच की निबंध लेखन. आता निबंध लेखन विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला टोटल 5 प्रकार आहेत निबंध लेखनाचे. त्या 5 पैकी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही एका याच्यावर निबंध लिहायचा 10 मार्क तुम्हाला इथं मिळणार आहेत. आता वर्णनात्मक निबंध म्हणजेच तुम्हाला एखाद्या घडलेल्या घटनेवरती तुम्हाला इथं वर्णन वगैरे करायचं आहे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरती निबंध लिहायचा आहे. आत्मवृत्तात्मक निबंध, नंतर कल्पनाप्रधान, नंतर वैचारिक म्हणजेच की तुम्हाला एखादा टॉपिक दिला आहे, विषय दिला निबंधाचा, त्यावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. म्हणजेच मोबाईल शापकीवर्धन यावरती तुम्हाला विचार मांडायचे आहेत तुमचे. ठीक आहे. नंतर आत्मवृत्तात्मक निबंध. आता आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजेच काय की मी नदी बोलते, मी झाड बोलते, म्हणजे स्वतःचं इथं एखाद्या निर्जीव वस्तूचं किंवा सजीव वस्तूचं तुम्ही त्याची व्यथा मांडणे. ठीक आहे. त्यालाच म्हणतात आत्मवृत्तात्मक निबंध. नंतर आहे कल्पनाप्रधान निबंध. कल्पनाप्रधान निबंध म्हणजे मी जर पक्षी असतो तर. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची कल्पना केलेली निबंध त्यालाच म्हणतात कल्पनाप्रधान निबंध. तर विद्यार्थी मित्रांनो हे निबंधाचे प्रकार आहेत. आता हे तुम्हाला जर समजायला कठीण जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो
शकतो की तुम्ही कोणता असा निबंध आहे त्यावरती तुम्ही इझिली तुम्ही निबंध लिहू शकता. आता हे 5 प्रकार आहेत. 5 पैकी तुम्हाला कोणतेही एका याच्यावर निबंध तुम्हाला लिहावा लागणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो वैचारिक निबंध. वैचारिक निबंध हा सर्वात इझी मला वाटतो. कारण की वैचारिक निबंध म्हणजे त्यामध्ये तुम्ही स्वतःचे मत मांडू शकता, स्वतःचे विचार तुम्हाला त्यामध्ये मांडायचे आहेत. कारण की तो निबंधाचा प्रकारच तसा आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे मत, स्वतःचे विचार त्यामध्ये मांडायचे आहेत. 200 ते 250 शब्दामध्ये तो तुम्हाला निबंध लिहावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं की यामध्ये तुमचे 10 मार्क मी तुम्हाला सांगतो 8 ते 9 मार्क तुम्हाला इथं इझिली मिळू शकतात. आता यामध्ये किती पेजेस वगैरे लिहायचे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यामध्ये जे आहे टोटल 2 ते 2.5 पेजेस यामध्ये लिहू शकता निबंध. कारण की 10 मार्क म्हटल्यानंतर एवढं तुम्हाला लिहावंच लागणार आहे. ठीक आहे. आणि असं नाही की फक्त लिहावंच, तर पॅरेग्राफ पाडून तुम्हाला लिहायचं आहे, पॅरेग्राफ करून करून तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यामध्ये जे आहे तुम्हाला माहिती आहे फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, म्हणजेच तुम्हाला एकदम व्यवस्थित लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. असे तुम्हाला या विभाग 5 मध्ये विद्यार्थी मित्रांनो निबंधाचे 10 मार्क आहेत, हे तुम्हाला घ्यायचेच आहेत विद्यार्थी मित्रांनो. 10 पैकी चांगले मार्क तुम्हाला घेण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. म्हणजे बघू शकता व्याकरण व लेखनामधलं आपलं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला करायचं आहे. याचं तुम्हाला वेबसाईटवरती उदाहरण आहे, सॉल्व करायचे ते पुस्तकामध्ये उदाहरण आहे, समजून सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये सुद्धा. त्यानंतर आपल्या वेबसाईटवरती PDF सुद्धा आहेत क्वेश्चन आन्सरच्या. तर निबंध लेखनाची वेबसाईटवरती मी तुम्हाला देणार आहे, स्पेशली देणार आहे. बघू शकता तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर वेबसाईटवरती जाऊन बघा knowledgekida.in. त्यावरती निबंध लेखनाचं मी 100% गॅरंटी सांगू शकतो आलेलं असेलच. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथून सुरुवात करायची 20 मार्क. आता इथून सुरुवात का करायची, कारण की विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला माहीत आहे हे ठरलेले प्रश्न आहेत, यावरती प्रश्न तुम्हाला 100% येणार. आणि जर तुम्ही आज याची प्रॅक्टिस केली विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही उत्तर लिहिलं पेपरमध्ये याचं कॉन्फिडन्सने, तर तुमचा जो सुरुवातीला तुम्ही हे व्याकरण व लेखन लिहिणार तर तुमचा कॉन्फिडन्स इथं वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो. की तुम्हाला वाटेल की आपण 20 मार्काचं सॉल्व केलं आणि त्यानंतर तुम्ही इथं बाकीचे जे विभाग आहेत ते तुम्ही सोडू शकाल. आता काही जण म्हणतील की विभाग 1 पासून सुद्धा सुरुवात करून आम्ही ॲन्सर लिहून आम्ही कॉन्फिडन्स वाढवू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जेवढा वेळ तुम्हाला हे व्याकरण व लेखन लिहिण्यामध्ये लागणार आहे त्याच्यापेक्षा 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स तुम्हाला गद्य आणि पद्य सोडवण्यामध्ये लागणार आहे. कारण की त्यामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागणार. जो तुमचा पॅरेग्राफ आहे पाठामधला येणार आहे तो त्यामधून तुम्हाला उत्तर शोधून लिहावं लागणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला त्यामध्ये वेळ लागणार आहे. म्हणून टाईम मॅनेजमेंट ही सुद्धा एक गोष्ट आहे खूप महत्त्वाची पेपर सोडवताना. आणि हाच असतो की पॉईंट, म्हणजे जे विद्यार्थी जास्तीत जास्त इथं मार्क्स आणत असतात हाच एक की पॉईंट असतो की ते टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करत असतात. पेपर कसा सोडवायचा, कुठून सुरुवात करायची हे त्यांना कळत असते. ठीक आहे. आणि माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला मी म्हणून सांगत आहे की सुरुवात तुम्ही व्याकरण व लेखन यापासून करायची आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला इथं येत असतो तो म्हणजेच की सोडवायचा आहे तो म्हणजेच तुम्हाला सोडवायचा आहे गद्य. गद्य म्हणजेच काय, तुम्हाला येणार आहे तुमचा पॅरेग्राफ तुम्हाला येणार आहे. 3 पॅरेग्राफ तुम्हाला येणार आहेत प्रश्न अ, आ आणि ई मध्ये. पहिले 2 पॅरेग्राफ तुम्हाला तुमच्या पुस्तकामधून येणार आहे. ठीक आहे. आणि ई वाला तुम्हाला बाहेरून पॅरेग्राफ येणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये बघू शकता आकलनकृती स्वमत अभिव्यक्ती. सेम तुम्हाला प्रश्न आ मध्ये सुद्धा आकलनकृती आणि स्वमत अभिव्यक्ती. आणि ई मध्ये तुम्हाला आकलनकृतीचे 2 प्रश्न असे 4 मार्क्ससाठी असे तुम्हाला येणार आहेत. आता आकलनकृती म्हणजेच काय बघा विद्यार्थी मित्रांनो, आकलनकृती म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत. हा पेपर जो आहे तुम्ही बघू शकता 2022चा पेपर आहे मराठीचा बोर्डाचा. आकलनकृती म्हणजेच काय बघा, हा गद्य तुम्हाला म्हणजे पॅरेग्राफ हा पूर्ण दिलेला आहे तुम्हाला. आता बघू शकता प्रश्न 1 अ मधलं आकलनकृती बघा, आकलनकृती 1, 2 बघू शकता काय आलं आहे इथं. म्हणजे हे तुम्हाला इथं काय आहे की हे प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला काय इथं ब्लँक म्हणजे रिकामी जागा आहे या पॅरेग्राफमधून शोधून तुम्हाला लिहायचं आहे. हे सुद्धा सेम दुसरा प्रश्न पॅरेग्राफमधून शोधून तुम्हाला लिहायचं आहे. पुढचं बघू शकता तुम्हाला 3 नंबर येते ते म्हणजे स्वमत अभिव्यक्ती. आता स्वमत अभिव्यक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला एक मोठा फायदा आहे. 4 मार्क्ससाठी जरी हा प्रश्न असला तर तुम्हाला 2 ऑप्शन्स येतात, प्रश्नाचे 2 प्रश्न येतात, त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. आता यामध्ये काय असतं की स्वमत मी तुम्हाला सांगतो, स्वमताचा कोणताही प्रश्न येऊ तुम्हाला सोडवायचाच आहे. स्वमत बरेच विद्यार्थी काय करतात की त्यांना असं वाटतं की स्वमत म्हणजे या पॅरेग्राफमधलं लिहून टाकायचं नाही, तर यामध्ये कोणता तुम्हाला मेन टॉपिक दिला आहे तो पाहायचा आणि त्यावरती तुमचे स्वतःचे विचार लिहायचे. जे काही येत असेल ते लिहा, चुकेल किंवा बरोबर येईल हा विचार करू नका. जे सुद्धा तुम्हाला येते ते तुम्हाला लिहायचं आहे. आता यामध्ये प्रश्न बघा काय आहे की शहीद वीरांच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम. आता हा प्रश्न स्वमताचा या पॅरेग्राफमधून आलेला आहे म्हणून तो विचार करून लिहायचा. नंतर बघा की सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन याची तुलना तुम्ही
तुमच्या शब्दात करा. आता सैनिकी जीवन म्हणजे सैनिक जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यावरती तुम्ही तर 100% लिहू शकता. मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थी लिहू शकतो. म्हणजेच तुम्हाला 2 प्रकारचे इथं प्रश्न येणार. एक म्हणजेच की तुमचा पॅराग्राफवरती स्वमताचा राहणार, दुसरा म्हणजे एक मनाने तुम्हाला म्हणजे इझिली तो तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. आणि 2 पैकी कोणताही जो तुम्हाला स्वमताचा इझी वाटत असेल ऑप्शन म्हणून येणार आहे तो तुम्ही इथं लिहायचा आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्वमताचा प्रश्न सोडायचा नाही आहे. 4 मार्क्ससाठी तुमचा तो राहणार आहे. 3 ते 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. ठीक आहे. 3 मार्क्स तर तुमचे कुठंच नाही गेले. आणि आता आकलनकृती म्हणजेच तुम्हाला समजलेलं असेल. आकलनकृती म्हणजेच काय की तुम्हाला पॅराग्राफमधून उत्तरं शोधून लिहावे लागणार आहे. ठीक आहे. हे सुद्धा इझीच आहे. फक्त एक असतो की तुम्हाला गद्य पद्यमध्ये तुमचा जो टाईम इथं का वेस्ट होतो, कारण की तुम्ही बघू शकता असे तुम्हाला लाईन्स काढायचे आहेत, नंतर ॲरो काढायचे आहेत, नंतर तुम्हाला यामध्ये शोधून लिहायचं आहे, म्हणून तुमचं इथं जास्त वेळ लागत असतो. ठीक आहे. हे झालं विद्यार्थी मित्रांनो गद्यमधलं. गद्य म्हणजे तुम्हाला पुस्तकामधला, नंतर गद्य तुम्हाला बघू शकता दुसरासुद्धा पुस्तकामधला इथं आलेला आहे. हे सुद्धा आकलनकृती आहेत. बघू शकता लेखकाच्या पहाट अनुभवण्याचा अनुभव. आता हे तुम्हाला उत्तर यामध्ये शोधायचं आहे आणि 2 ओळी असतील, शब्द असतील त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघू शकता सेम तुम्हाला आकलनकृती येणार आहेत. प्रश्न आ मध्ये तुम्हाला यापैकी कोणती एक सोडवावी लागणार आहे. नंतर प्रश्न ई तुम्हाला येत असतो बघा. प्रश्न ई मध्ये तुम्हाला सेम सुद्धा 2 आकलनकृती राहणार आहे 4 मार्क्ससाठी. ओके. आणि हा जो पॅरेग्राफ राहणार आहे हा पॅरेग्राफ तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा येणार आहे. ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅरेग्राफ आहे याचा तुम्ही विचार करायचा नाही की कोणता येणार काय येणार. जेव्हा पॅरेग्राफ येत असतो तेव्हाच तुम्ही तिथं बघायचा. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या आकलनकृती असतात. आता आकलन म्हणजे काय, हे आकलन म्हणजे तुम्ही किती तो पॅराग्राफ समजून घेता. ठीक आहे. तो पॅराग्राफ तुम्ही किती समजून घेत आहात याच्यावरती हे प्रश्न असतात. मग काय करायचं की तुमचे 2 मिनिट शिल्लक गेले तरी चालतील, पण तो पॅराग्राफ तुम्ही म्हणजे समजून घेऊन वाचायचा. जर तुम्ही समजून घेऊन वाचला तर हे जे आकलनकृतीचे प्रश्न आहेत तुम्ही 100% करेक्ट सोडू शकता. आणि आकलनकृतीचे बघा ना किती इथं म्हणजे मार्क्स आहेत. 2 + 2 2 + 2 4 म्हणजे 4 + 4 8. नंतर पुढचे 4 ई प्रश्नाला आहेत तुमचे, म्हणजे असे 12 मार्क्स तुमचे गद्यामधले आकलनकृतीलाच आहेत. म्हणजे पॅराग्राफमधून शोधूनच लिहायचे आहेत. म्हणजे 12 मार्क मी समजतो आज तुमचे इथं कन्फर्म आहेत. आणि स्वमताची तुम्हाला इथं 4 + 4 8 आहेत. म्हणजे 8 पैकी तुम्हाला तुमचे कमीत कमी तुम्हाला 5 मार्क तरी इथं स्वमताची मिळतील, मी असं कन्सिडर करतो. म्हणजे 12 + 5 इथं 17 मार्क विद्यार्थी मित्रांनो आजच तुमची इथं कन्फर्म होतात. फक्त मी जे सांगत आहे ते तुम्हाला करायचं आहे. पेपरमध्ये तुम्हाला जो पॅरेग्राफ आहे एकदम समजून घेऊन तुम्हाला वाचायचा आहे. हे झालं 17 मार्क तुमचे गद्यामधले मी समजतो कन्फर्म होतात. बघा जो मेहनत घेईल तोच इथं हे करू शकते. हे मी जे सांगत आहे तुम्हाला हे इझी सांगायला इझी आहे पण करायला कठीण आहे. पण जो इथं करेल तोच इथं मार्क्स घेणार आहे मला असं वाटतं. ठीक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे नक्की करा जे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. असंच मी तुम्हाला टाईमपास म्हणून अजिबातही सांगत नाही आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळो यासाठी मेहनतीने सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. आणि एक तुम्ही करा सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो याला खूप मेहनत लागते, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. ठीक आहे. तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. ठीक आहे. हे झालं गद्य विद्यार्थी मित्रांनो. नंतर इथं पद्य. पद्य म्हणजेच काय तुमची येते कविता. कविता तुमच्यासाठी येते 16 मार्क्ससाठी. आता कविता 16 मार्क्ससाठी येते बघा. प्रश्न कृती 2 अ मध्ये तुम्हाला आकलनकृती येतात. बघू शकता आकलनकृती आणि अभिव्यक्ती कृती. टोटल 8 मार्क्ससाठी. बघू शकता आपण डायरेक्टली इथं काय पॅरेग्राफ कविता आपण पेपर बघणार आहोत. ठीक आहे. बघू शकता 2022चा पेपर आहे बोर्डाचा. बघा पद्यमध्ये काय तुम्हाला पहिले एक कविता येते. ठीक आहे. बघू शकता तुम्ही कविता तुम्हाला खाली दिलेली आहे. ठीक आहे. बिंचू चावला ही कविता आहे तुमची इथं. ही कविता आहे. या कवितेमधून तुम्हाला 2 आकलनकृती आणि एक अभिव्यक्ती येणार आहे. बघू शकता पहिलं हे आकलनकृती झाली. बघू शकता रिकाम्या जागा. नंतर 2 योग्य पर्याय निवडा. ही सुद्धा आकलनमध्ये येतं की जर एखाद्याने कविता संपूर्ण वाचली, समजून घेऊन वाचली तरच त्याला कळणार की नाही की म्हणजे योग्य पर्याय कोणता आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पॅराग्राफ असो कविता असो समजून घेऊन वाचायचं. आणि 1 मिनिट शिल्लक लागला चालते. तो 1 मिनिट शिल्लक लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की जर तुम्ही डायरेक्टली कविता न वाचता उत्तर शोधायला गेले तर तुमचं कुठं ना कुठं चुकते. नंतर तुमचं कॉन्फिडन्स थोडा मागे पुढे होतो, लूज होतो की तुम्ही कन्फ्यूज होता हेच उत्तर बरोबर आहे की नाही. त्यामध्ये तुमचा जास्त वेळ जातो. त्यापेक्षा 2 मिनिट तुम्ही काय करा की शांततेने पूर्ण कविता वाचा आणि समजून घ्या. ठीक आहे. हे एक माझं सजेशन तुम्हाला कन्फर्म आहे. आणि हेच असे काही की पॉईंट्स असतात जे तुम्हाला कोणी सांगत नाही आणि हेच तुम्हाला स्मार्ट वर्क करून तुमच्या
तुमचे मार्क्स वाढवून देत असतात, जे की मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर 2 झाले पहिला आणि दुसरा प्रश्न आकलन कृतीवरती. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कवितेवरती इथं अभिव्यक्ती येत असतो, बघू शकता. अभिव्यक्ती म्हणजेच तुम्हाला स्वमत हे समजून घ्यायचं. अभिव्यक्ती म्हणजे काय? स्वमत. 4 मार्क्ससाठी कवितेवरती येणार आहे की सद्गुण अंगी बाळगण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. आता सद्गुण म्हणजे चांगले गुण तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही काय कराल हे तर कोणीही मनाने लिहू शकते विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये नाही मराठीत लिहावं लागते. तर 4 पैकी मी सांगतो तुम्हाला स्वमतामध्ये अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला 4 पैकी 3 मार्क्स तर इझिली मिळणार आहेत. तुम्हाला यो नाही यो स्वमत तुम्हाला काही ना काही यामध्ये लिहावंच लागणार आहे, जे की तुम्हाला 100% मार्क देणार आहे. ठीक आहे, स्वमत 4 मार्क्ससाठी आहे. तुम्ही एक पेज पूर्ण लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही ते लिहिलं मनाने काहीही लिहा, पण तुम्ही लिहा. 4 पैकी तुम्हाला 100% 2 मार्क्स तर मिळणारच आहे, आणि चांगलं लिहिलं तर आउट ऑफ मार्क्ससुद्धा तुमची गॅरंटीड इथं आहे. ठीक आहे, नंतर कवितेमध्ये तुम्हाला बघू शकता आ प्रश्न आहे इथं. आता आ प्रश्नामध्ये काय आहे की तुम्हाला इथं आहे कविता. या कवितेचा तुम्हाला काय अर्थ लिहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ही जी कविता आहे तुम्हाला, आणि ही ई वाली कविता जी आहे तुम्हाला ती सुद्धा तुमच्या पुस्तकामधून आहे, आणि पहिलीवाली कवितासुद्धा पुस्तकामधून आहे. म्हणजेच तुम्हाला टोटल 3 कविता तुमच्या पेपरमध्ये येतील. तर माझं सजेशन तुम्हाला काय की टोटल तुम्हाला 6 कविता आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, तर 6 पैकी 6 ही कविता तुम्ही करून जायच्या आहेत. त्याचे प्रश्न समजून घ्या. ते तुम्ही केले तर मी तुम्हाला सांगतो गॅरंटीनं तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, म्हणजेच काय ती कवितेचा ओळींचा अर्थ तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आणि हे जास्त काही एवढं कठीण नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय लाईन ओळी इथं दिलेल्या आहेत, त्या ओळीचा तुम्हाला काय अर्थ इथं लिहायचा आहे. ठीक आहे, सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. ठरलेलं आहे की कवितेच्या ओळीचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही काय करायचं, पूर्ण कविता ज्या आहेत ते त्याचा अर्थ समजून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कवितेचा, तुम्ही त्याचा अर्थ इथं लिहू शकता. ठीक आहे, तर जेवढ्या 6 कविता आहेत त्याचा तुम्ही जे आजच्या आज तुम्ही ते अर्थ बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आहे कविता. कवितेचं तुम्हाला काय करायचं आहे बघा, रसग्रहण. आता ह्या ओळी दिल्या त्याचं रसग्रहण तुम्हाला लिहायचं आहे. नंतर काव्य सौंदर्य. आता या कवितेचं तुम्हाला काय काव्य सौंदर्य लिहायचं आहे. आता काव्य सौंदर्य म्हणजेच काय की काव्य सौंदर्य म्हणजे जे तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्याचं सौंदर्य काय, म्हणजे ती कविता काय इथं रिप्रेझेंट करते, म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे. म्हणजे ते पूर्ण काय करायचं की त्याचा अर्थच असं समजा, त्याचा अर्थच तुम्हाला त्याचं इथं लिहायचा आहे काव्य सौंदर्यामध्ये. ठीक आहे, आणि रसग्रहणसुद्धा आहे. आता रसग्रहण किंवा काव्य सौंदर्य दोनपैकी तुम्हाला एक कोणतंही लिहायचं आहे. ठीक आहे, आणि यावरती मला मी जे आहे तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ देणार आहे काव्य सौंदर्य आणि रसग्रहण ह्याच्यावरती. ठीक आहे, आणि तुम्ही हा व्हिडिओ कधी बघता मला माहीत नाही, पण चॅनलवरती एक वेळ चेक नक्की करजा. रसग्रहण आणि काव्य सौंदर्य ह्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला आलेला असेल. ठीक आहे, तर हे तुम्ही नक्की इथं बघून घ्यायचं. ओके, त्यानंतर बघू शकता, आणि एक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॅरेग्राफ आहे नंतर तुमचं पॅरेग्राफ सोडा विद्यार्थी मित्रांनो, पण ज्या कविता आहेत त्या कवितेचं मी तुम्हाला सांगतो की पॉईंट काय. तर कवितेचा की पॉईंट हा आहे की तुम्ही जे कविता आहेत ते तुम्ही आजच वाचून घ्या पेपरच्या अगोदर घरी, कारण की ते वाचल्यानंतर तुम्ही काय करा, ते कविता बघा आणि त्या कवितेचा अर्थ बघा, आणि त्या कवितेचा अर्थ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः अर्थ लिहून पहा. त्या कवितेचं काव्य सौंदर्य रसग्रहण तुम्ही स्वतः लिहून पहा, कारण की जोपर्यंत तुम्ही इथं प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं काहीही कळणार नाही आहे. कारण की मी अगोदरपासून सांगितलेलं आहे प्रत्येक पेपरला तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस करणे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. आणि कविता मी तुम्हाला सांगतो प्रत्येक कवितेचं तुम्ही असं करा, मी तुम्हाला सांगतो गॅरंटीड तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची कविता झाली. कविता झाल्यानंतर तुम्हाला इथं येतो साहित्य प्रकार. आता साहित्य प्रकारावरती सुद्धा सेम आहे. तुम्हाला प्रश्न कसे येतात बघा. साहित्य प्रकारावरती तुम्हाला पहिला पॅरेग्राफ येतो, बघू शकता. टोटल साहित्य प्रकार तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहेत, पण यातले 10 पैकी 10 मार्क घेणे कठीण आहे. कठीण कसं बघा, पहिले 4 मार्क तुम्ही सोपी घेऊ शकता, कारण की तुम्हाला पॅरेग्राफ येतो पॅरेग्राफसारखं, आणि त्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी हे बघू शकता हे प्रश्न येतात. ठीक आहे, यामधून शोधून तुम्ही लिहायचे. नंतर तुम्हाला एक प्रश्न येतो, बघू शकता. एक प्रश्न तुमचा तो पॅरेग्राफवरतीच येतो की कथावर व्यक्तीशी शब्दरूप प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. या पॅरेग्राफमधून शोधूनच तुम्हाला लिहायचं आहे पहिले 4 मार्क्ससाठी. हे तुम्हाला मिळून जाणार इझिली साहित्य प्रकारामध्ये. पण यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजेच की जो 6 मार्क्ससाठी प्रश्न येणार आहेत, हे तुम्हाला 6 मार्क्ससाठी हे प्रश्न येणार आहेत. कोणते हे जे 4 प्रश्न येणार आहेत त्यापैकी कोणते 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर साहित्य प्रकारासाठी मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं अगोदर बाकीच्या टॉपिकचं झालेलं असेल, म्हणजे जसं की कविता पाठ याचं तुम्ही अगोदर प्रिपरेशन झालेलं असेल, तरच तुम्ही ज्या इथं तुम्ही हे करू शकता. कारण की कविता आणि पाठ जेवढं सोपी आहे त्यापेक्षा कठीण तुम्हाला इथं साहित्य प्रकार जाऊ शकते. म्हणून अगोदर तुम्ही कविता आणि पाठ करून घ्यायचं. जर त्याचं प्रिपरेशन झालं असेल तरच तुम्ही इथं कविता पाठ आणि तुमचं
विभाग 5 मधलं व्याकरण आणि लेखन झालं असेल तरच तुम्ही इथं या साहित्य प्रकार कथेला इथं करू शकता तुम्ही, ठीक आहे. पण तरीही तुम्ही थोडंफार इथं वाचून घ्यायचं आहे आणि जर कंप्लीट तुमचं बाकीचं प्रिपरेशन झालं असेल तर याला डीपमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि जर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुमचं झालेलं नसेल काही प्रिपरेशन तर तुम्ही अगोदर पाठ आणि कविता तुम्हाला करायची आहे, याच्यावरती तुम्ही अजिबातही लक्ष देऊ नका, ठीक आहे. कारण की तुमचा यामध्ये टाईम वेस्ट होणार आहे, खूप टाईम लागतो याचं प्रिपरेशन करायला. आणि जर तुम्ही पाठ आणि कविता केलं तर त्यामध्ये तुम्ही थोडं काही ना काहीतरी कराल, पण यामध्ये तुम्हाला टाईम तुमचा जास्त जाणार आहे, ठीक आहे. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो कथा आणि साहित्य प्रकारामधले 10 पैकी तुम्ही 4 मार्क इझिली घेऊ शकता. पण जे 6 मार्क आहे तुमची बाकीची प्रिपरेशन झाली असेल तरच तुम्ही इथं याची प्रॅक्टिस करा आणि ते सुद्धा मार्क्स तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी. हा तुम्ही लास्टला इथं सेक्शन लिहायचं आहे उपयोजित मराठी. आता हे जे की मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला असं वाटत असेल की विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला हे का सांगत आहे बघा, की हे तुम्हाला अशासाठी सांगत आहे की तुमचे जे बोर्डचं पेपर आहे एकदम इझी जाण्यासाठी. आणि जे की तुम्हाला मी सांगत आहे हे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला काय प्रॅक्टिस याची नक्की करायची आहे, ठीक आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही इथं प्रॅक्टिस करा. नंतर बघा उपयोजित मराठी. आता उपयोजित मराठीमध्ये काय येतं बघा, उपयोजित मराठीसुद्धा तुम्हाला इथं हार्ड जाऊ शकते. टोटल बघा तुम्हाला उपयोजित मराठी इथं किती मार्क्ससाठी आहे, तर उपयोजित मराठी बघू शकता 4 मार्क्ससाठी प्रश्न येतो तुम्हाला. नंतर 10 मार्क्ससाठी पुढचे प्रश्न येतात, ठीक आहे, 5-5 मार्क्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला हार्ड जाऊ शकते. तर उपयोजित मराठी तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही जर तुम्हाला बाकीचं प्रिपरेशन झालं आहे, आतासुद्धा सांगतो तुम्हाला जे अगोदर इझी वाटते ते तुम्हाला करायचं आहे. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही अगोदर जे आहे पाठच करा किंवा कविता करा किंवा तुम्ही व्याकरण व लेखन करा. पण मला असं वाटतं की तुम्हाला अगोदर जे इझी वाटते सर्वात, एखाद्याला असं असेल की उपयोजित लेखन खूपच इझी वाटते, असते एखादा की त्याला खूप इझी वाटते उपयोजित लेखन, व्याकरण व लेखन कठीण वाटते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी हे जे आहे तुम्ही सुद्धा करू शकता. पण माझं सजेशन हेच आहे की अगोदर तुम्हाला जे इझी वाटते प्रत्येक सब्जेक्टसाठी हेच आहे, जे इझी वाटते ते तुम्ही अगोदर करा. नंतर जे मीडियम लेवलचं असते ते नंतर करा. आणि नंतर असे करायचे की ज्याला एखादा पार्ट आहे की ज्याला जास्त मार्काला ते येऊ शकतात ते तुम्हाला इथं करायचं आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठीसाठी सुद्धा सेम तुम्हाला सांगत आहे 4+10 असे तुम्हाला इथं टोटल 14 मार्क्ससाठी येणार आहे. तर 14 मार्क्ससाठी तुम्ही काय करा की तुमची बाकीची प्रिपरेशन झाली असेल तर याला हात लावा. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यांचं कंप्लीट झालं असेल ते तरच हे करा, नाहीतर तुम्ही बाकीची प्रिपरेशन इथं करा. जे आहे तुम्हाला जे डायरेक्टली तुम्हाला मी सांगत आहे, ठीक आहे. कारण की तुम्हाला खूप कमी टाईम आहे, कमी टाईमामध्ये चांगले मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणून तुम्हाला अशा प्रकारे मी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. पूर्ण व्याकरण लेखन आणि टोटल तुमचे 5 विभाग जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपर प्रेझेंटेशन कसं असते, सेकंड म्हणजेच तुम्हाला पेपरमधले कोणते प्रश्न करायचे, कशाप्रकारे करायचे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो हे मराठीसाठी झालं. आणि विद्यार्थी मित्रांनो अजून काही बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा येणार आहे. आणि मराठीचा पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं म्हणजे पेपर कसा लिहायचा याचासुद्धा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मराठीच्या पेपरचा चांगल्या प्रकारे स्टडी करा. वेबसाईटवरती सर्व मटेरियल अवेलेबल आहे, स्टडी मटेरियल ते बघा, ती PDF डाउनलोड करा, त्याची प्रॅक्टिस करा, क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सोपी वाटणार नाही आहे, सर्व हार्डच वाटणार, ठीक आहे. तर म्हणून प्रॅक्टिस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो मराठीचा पेपर एकदम चांगल्या प्रकारे द्या आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.